स्वामी समर्थांच्या एका भक्ताला आलेला खरा अनुभव पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. स्वामींच्या सेवेत काय ताकद असते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल. रामदास नावाचा एक साधा मेहनती माणूस होता. तो एका छोट्या शहरात नोकरी करत होता. सुरुवातीला फक्त स्ट्रेस कमी करण्यासाठी 1-2 पेग घ्यायचा, पण हळूहळू ही सवय वाढली. दिवसेंदिवस दारूचं प्रमाण वाढत गेलं. रात्री उशिरा घरी यायचा. कुटुंबाशी भांडणे व्हायची, मुलांना मारहाण व्हायची, नोकरीत वॉर्निंग मिळू लागली, आरोग्य बिघडले, लिव्हरची तक्रार, पोट दुखणे, हात थरथरणे सुरू झाले. त्याची पत्नी सुमतीला खूप त्रास होऊ लागला. घरात रोज रडणे ओरडणे, कर्ज वाढले, मुलांचं शिक्षण बिघडले. सुमतीने अनेक उपाय केले, डॉक्टर, काउन्सिलिंग, धमकी, प्रार्थना, पण रामदास म्हणायचा, मला सोडवता येत नाही, ही सवय माझ्या रक्तात भिनली आहे. एक दिवस सुमतीने स्वामी समर्थ मठात जाऊन रडत रडत प्रार्थना केली. ती म्हणाली, स्वामी, माझ्या नवऱ्याला या व्यसनातून मुक्त करा. मी तुमची सेवा करेन, फक्त त्याला शक्ती द्या. 11 गुरुवार व्रत सुरू झाले. सुमती सकाळी लवकर उठायची, स्नान करायची, घर स्वच्छ करायची. स्वामींच्या फोटोसमोर चौरंगावर लाल वस्त्र अंथरून हळदी कुंकू, रांगोळी, फुलं, नैवेद्य, पाणी, घंटा, स्वामीस्तवन, श्री स्वामी समर्थ नामजप, आरती, गुरुचरित्र ऐकणे किंवा वाचणे. महाराज, रामदासला व्यसनाची इच्छाच नाहीशी करा, त्याला तुमच्या कृपेची शक्ती द्या. रामदासला सुरुवातीला याची फारशी कल्पना नव्हती. तो दारू प्यायचा आणि झोपायचा, पण 4-5व्या गुरुवारी काहीतरी बदल दिसू लागला. त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना माझ्या मनात दारूची इच्छा झाली, पण जेव्हा दारूच्या दुकानाजवळ गेलो तेव्हा अचानक त्याच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ यांचा भास झाला. ते अभयमुद्रेत हात दाखवत होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही सवय सोड. त्याच्या अंगावर काटा आला. तो दुकानाकडे न पाहता थेट घरी आलो. त्या रात्री दारूची इच्छाच झाली नाही. 7व्या गुरुवारी तर अधिक चमत्कार घडला. रामदासला रात्री स्वप्न पडले. स्वामी सिंहासनावर बसलेले, त्यांच्या डोळ्यात अपार करुणा. स्वामींनी त्याला म्हणाले, तू माझा मुलगा आहेस, ही विषाची सवय सोड, तुझ्या कुटुंबाला सुख दे. स्वप्न इतके स्पष्ट होते